नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची खोड कशी मोडली, म्हणजेच शाहिस्तेखानाची फजिती कशी केली याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. शिवाजी महाराज आणि औरंगजेबात थेट संघर्षात सुरुवात. पुढे अफजलखानाचा वध केल्यानंतर आदिलशहाने शिवाजी महाराजांना नामोहरण करण्यासाठी सिद्दी जोहर या बलाढ्य सरदाराची नेमणूक केली. 1660 सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा घातला, पण शिवाजी महाराज पन्हाळगडावरून निसटली. ही सुटका महाराजांच्या अद्भुत साहस, अप्रतिम बुद्धिकौशल्य, विलक्षण पराक्रम, प्रचंड आत्मविश्वास याचं प्रतीक होतं. शिवाजी महाराजांच्या अद्भुत साहसानंतर आदिलशहाची दैना तर उडालीच, पण दिल्लीत असलेल्या औरंगजेबाला दक्षिणेतील आपल्या सत्तेची चिंता वाटू लागली आणि म्हणूनच पुण्यात तळ ठोकून बसलेल्या आपल्या मामाला म्हणजेच शाहिस्तेखानाला शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याविषयी त्यानं फर्मान सोडलं. रियासतकार सरदेसाई आपल्या मराठी रियासत खंड 1 या पुस्तकात लिहितात, औरंगजेबाने 5 जून 1659 आपला मामा शाहिस्तेखान यांची दक्षिणेच्या सुभ्यावर नेमणूक केली होती. शाहिस्तेखान दिल्लीहून नव्या जागी औरंगाबादला निघाला होता. शाहिस्तेखान दक्षिणेच्या वाटेवर असताना औरंगजेबाने विचार केला की शाहिस्तेखानाला शिवाजीराजांचा बंदोबस्त करण्याचे काम द्यावे. खानाबरोबर त्यावेळी तोफखाना व 1,00,000 सैन्य होतं. बादशहाचं फर्मान ऐकून सर्व मुघल सरदार मराठ्यावर स्वारी करायला तयार झाले. त्यांना आगेकूच करण्याचा हुकूम शाहिस्तेखानाने दिला. औरंगाबाद ही दक्षिणेच्या सुभेदाराची राजधानी होती. तिथे आल्यावर शाहिस्तेखानाने काही आपला मुलगा अबुल फतेखान याची प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली. पुढे खान अहमदनगरला आल्यावर त्याला वाटेत घाटगे, जाधवराव, कोकाटे, गाढे आदी महाराजांना पाण्यात पाहणारे मराठी सरदार येऊन मिळाले असा उल्लेख वासी बेंद्रे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज या पुस्तकात करतात. ते पुढे लिहितात, शाहिस्तेखानाच्या मोगली फौजेस अहमदनगरवरून रसद मिळत होती. मराठे ती तोडत होते. या सगळ्याला तोंड देत खान सुपे, बारामती, इंदापूर, शिरवळ वगैरे परगण्यातील गावेच्या गावे पेटवून देऊन सासवडला दाखल झाला. त्यानंतर आपल्या सैन्यासह तो पुण्यात 9 मे 1960 रोजी पोचला. शाहिस्तेखानाचा पुण्यात सुरू असलेला उपद्रव. जदुनाथ सरकारच्या हिस्ट्री ऑफ औरंगजेब भाग 4 या पुस्तकात शाहिस्तेखानाने पुण्यात चालवलेल्या उपद्रवाचं वर्णन केलेलं आहे. पुस्तकात दिलेल्याप्रमाणे खानाने खुद्द लाल महालाचा कब्जा घेतला आणि तो तिथे मोठ्या दिमाखाने राहू लागला. लाल महालाचा आसमंत 1,00,000 मोगली फौजांनी व्यापून टाकला. लाल महालावर मोगलांचे हिरवे निशाण फडकू लागले. यावेळी शिवाजीराजे पन्हाळगडावर होते. राजमाता जिजाबाई राजगडावर होत्या. संबंध पुणे प्रांत मोगलांनी व्यापला होता. पुणे मुक्कामी असताना शाहिस्तेखानाने पुणे नाशिक मार्गावर असलेल्या मराठ्यांच्या ताब्यातील चाकण किल्ल्यावर
हल्ला करण्याचे ठरवले. या किल्ल्याचे रक्षण मराठा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा करीत होते. शाहिस्तेखान सुद्धा जातीने या लढाईला निघाला, पण फिरंगोजी नरसाळा यांनी मुघलांचा हल्ला परत लावण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त केली. 2 महिने लढून हा किल्ला मोगलांना मिळाला, पण झालेली प्राणहानी पाहून शाहिस्तेखानाने मराठ्यांचे किल्ले सर करत बसणे आपल्याला परवडणार नाही याबद्दल खात्री केली आणि हा नाद सोडत पुण्यास येऊन त्याने महाराजांच्या लाल महाल यामध्ये तळ ठोकला असे हिस्ट्री ऑफ औरंगजेबमध्ये लिहिलेले आहे. आणि शाहिस्तेखानाची खोड मोडली. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाने प्रकाशित केलेल्या महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड भाग 1 मधील डॉक्टर वि. गो. खोब्रेकर लिखित शिवकाल 1630 ते 1707 इसवी या पुस्तकात शाहिस्तेखानाची बोटे छाटण्याचे सविस्तर वर्णन दिलं आहे. शाहिस्तेखान लाल महालात राहून फितुरी माजवत होता. त्याची फौज आसपासच्या परिसरातील प्रजेला त्रास देऊन लुटमार करीत होती. यावर शिवाजीराजे रायगडावर विचार करत होते की या शाहिस्तेखानाला स्वराज्यातून बाहेर कसा हुसकावायचा. शिवाजीराजेंनी नेताजी पालकर यांना बोलावून मोगली मुलाखात धुमाकूळ घालण्यासाठी रवाना केली. नेताजींनी मोगलांनी जिंकलेल्या पुणे प्रांतात शिरून लूट केली. नंतर खानदेश वराडपर्यंत मोगलांच्या मुलखात धुमाकूळ घातला, लूट केली. पण मुघल फौजेने त्यांचा पिछा पुरवून 300 घोडे जायबंदी केले. या बातम्यांनी शिवाजीराजे चिंताग्रस्त झाले. त्यांनी शाहिस्तेखानाला त्याच्या महालात रात्री शिरून उडवायचा बेत आखला. शाहिस्तेखान पुण्यात निर्धास्तपणे राहत होता. शाहिस्तेखानाने पुण्यात असताना आपल्यासाठी हवेली बांधली होती. महाराजांनी शाहिस्तेखानाच्या लष्कराच्या बाजाराची आणि वारांची अत्यंत बारकाईने माहिती काढली होती. 5 एप्रिल 1663 रोजी रमजानचा 6वा चंद्र होता. दिवसाचा उपवास सोडून शाहिस्तेखानाच्या परिवारातील मंडळी विश्रांती घ्यायला आपापल्या ठिकाणी गेली. त्याच दिवशी शिवाजीराजे 200 अनुभवी आणि कसलेल्या लढवय्यांना बरोबर घेऊन रात्रीचे 2 प्रहर झाले असतील तेव्हा निघाले. आम्ही पहाऱ्यावरचे शिपाई पहारे सोडवण्यात जातो असे सांगून मध्यरात्री ते जसवंतसिंग यांच्या बाजाराजवळ पुढे सरकले. नंतर ते शाहिस्तेखानाच्या मुदपाकखान्यात आले. राजेंनी जनानखानाच्या इमारतीच्या भिंतीला भोकं पाडली आणि आपल्यापैकी 2-3 आत पाठवले. त्यांच्यासोबत तेही आत गेले, तर 10 माणसे त्यांच्या मागोमाग गेली. जनानखान्यातील दासींनी शाहिस्तेखानास कळवलं की भिंतीस भोक पाडून काही माणसं आत घुसली आहेत. हे ऐकताच शाहिस्तेखान आपलं शय्यागृह सोडून वाड्याच्या ओसरीवर आला. अंधारी रात्र होती. कोण माणसं आली आहेत ते समजत नव्हतं. वाड्याच्या दुसऱ्या दिवाणखान्यात अनेक दिवे जळत होते. शाहिस्तेखानाचा मुलगा अबुल फतेखान तिथंच झोपला होता. तो शाहिस्तेखान आहे असे समजून मावळे त्या माणसावर तुटून पडले. त्याचे शिर कापून घेऊन आपल्या बरोबर घेऊन गेले. अंधारात शिवाजी महाराजांची माणसे चालत असल्यामुळे त्यांची चाहूल शाहिस्तेखानाच्या लोकांना लागली. मग एकच गडबड उडाली. सर्वजण जागे झाले. पळापळ सुरू झाली. स्वतः शाहिस्तेखानाने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा महाराजांनी मध्येच त्याला गाठून त्याच्यावर तलवारीचा वार केला. त्याची परिणती खानाची एका हाताची बोटे तुटण्यात झाली.
तो जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या मार्गाने पळू लागला. काही जण मराठ्यांच्या हल्ल्यात बळी पडले, काही जण शिताफीने निसटले. बघता बघता वाडा रिकामा झाला. पुण्यात असलेल्या मुघल सैन्याला नेमके काय झालं समजलंच नाही. शिवाजीने हल्ला केला आहे हे समजल्यावर गनिमकोटी आहे अशा आरोळ्या ठोकत सर्वजण पळू लागले. या प्रसंगाचा फायदा घेऊन शिवाजी महाराज आणि त्यांची लोक गनिमकोटी आहे असे ओरडत गर्दीत मिसळून गेले. हा प्रसंग सभासदांनी आपल्या बखरीत नमूद करून ठेवला आहे. शाहिस्तेखानाची खोड मोडली. महाराज जितक्या त्वरेने आले होते तितक्याच त्वरेने आणि गुप्तपणे आपल्या फौजेच्या टोळ्या करीत सिंहगडावर गेले. महाराजांचा पाठलाग करीत खानाचे सैन्य पहिल्यांदा कात्रज घाटाकडे गेले, कारण त्यांना त्या बाजूला मशाली पेटलेल्या दिसल्या. पण उजाडल्यावर त्यांच्या लक्षात आलं की जाणून बुजून सैन्याला चकवण्यासाठी बैलांच्या शिंगाला मशाली बांधून पेटवून त्यांना कात्रज घाटाकडे पिटाळले होते. दुसऱ्या दिवशी खानाचे लोक पाठलाग करीत सिंहगडापर्यंत गेले, पण वरून तोफाचा मारा झाल्यामुळे मुघल सैन्य पळालं. पुढे शाहिस्तेखान पुणे सोडून औरंगाबादेला गेला. शाहिस्तेखानावरील हल्ल्याची बातमी दिल्लीला पोचली आणि सर्व मुघल सरदार भयचकित झाले. त्यांच्या मनात राजांच्याबद्दल दहशत निर्माण झाली. आपल्या मामांच्या दुर्दशेची बातमी काश्मीरात बसलेल्या औरंगजेबाला मिळाली आणि त्याचा तडफडाट झाला. त्याने खानाची बदली बंगाल सुभ्यावर केली. शेवटी महाराजांनी शाहिस्तेखानाची खोड जिरवण्याची आखलेली युक्ती 16ने यशस्वी ठरली होती. शाहिस्तेखानाची फजिती हा माझा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.